जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण TYBBA IB म्हणजेच TYBBM 2019 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट परीक्षा फॉर्ममध्ये येतात किंवा येत नाही, का येणार नाही, आणि जर आले नाही तर ते पुढे कशा पद्धतीने येतील. त्यानंतर अपार ID कशा पद्धतीने अपडेट करावा, नेमके अपार ID म्हणजे काय ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्टच्या फीबाबत पण आपण माहिती घेणार आहोत. तर फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा आणि नंतरच फॉर्म भरा, अदरवाईज आपलं नुकसान होऊ शकतं. चला तर मग सुरुवात करूया आपण परीक्षा फॉर्म कसा भरावा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल वेब पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शनला क्लिक करा. खालती स्क्रोल केल्यावर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईनमध्ये क्लिक करा. थोडंसं स्क्रोल केल्यावर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करून परीक्षा फॉर्म भरू शकता. या ठिकाणी जे काही एक्झाम फॉर्मच्या डेट्स दिलेल्या आहे त्या डेट्स काळजीपूर्वक बघा. दिलेल्या तारखेच्या आतच हा परीक्षा फॉर्म तुम्ही भरा. त्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. अजून थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर इथे स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल. सो लॉग इन बटनावर आपण क्लिक करूया आणि फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू. इथे लॉग इन बायमध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे ईमेल ID आणि मोबाईल नंबर दिसेल. दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर सिलेक्ट करा. एंटर मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि जो या ठिकाणी कॅप्चा दिसतो आहे तो कॅप्चा या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करून पुढे जा. इथे लॉग इन केल्यावर डॅशबोर्ड दिसेल आणि डॅशबोर्डमध्ये इथे तुम्हाला उजव्या बाजूला स्क्रोल करून ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला पुढची माहिती बघायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲक्शन कॉलममध्ये इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये सगळ्यात प्रथम तुम्ही अपडेट ABC ID अपार ID या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, यामध्ये क्लिक केल्यावर इथे अपडेट ABC ID दिसेल. या ठिकाणी तुम्हाला जर का एखादा नंबर दिसतोय तो 12 डिजिटचा आहे तो, आणि आत्ता तुम्ही डिजिलॉकर थ्रू जो काही अपार ID काढला, हे दोन्ही नंबर जर का सेम असेल तर तुम्हाला इथे सबमिट बटनावर क्लिक करायची आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, कॅन्सल बटनावर क्लिक करून तुम्ही माहिती किंवा पुढच्या पेजला जाऊ शकता. पण जर का या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट केलेला 12 डिजिटचा ID या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, तो ID आणि आता अपार ID जो काही क्रिएट केला, हे दोन्ही जर का डिफरंट असतील तर तुम्हाला आधार कार्डसारखा दिसणाऱ्या अपार IDवर तुम्हाला काय करायचं आहे, जो नंबर दिसतोय तो नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि शेवटी सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता डिजिलॉकर थ्रू अपार ID कसा काढायचा त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेलाच आहे. तत्पूर्वी तुम्हाला अपार ID कसा दिसतो तो आपण या ठिकाणी दाखवूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, डिजिलॉकर थ्रू अपार ID काढल्यानंतर तो या पद्धतीने आधार कार्डसारखा दिसतो, ज्याला ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री असं म्हटलं जातं. म्हणजे तुमचे जे काही आता मिळणारे जे काही क्रेडिट्स आहे, म्हणजे रेग्युलर तुमच्या BBA IB प्रोग्रामसाठी जेवढे काही क्रेडिट तुम्हाला भेटणार आहे, जो काही तुमचा निकाल असणार आहे तो या अपार IDमध्ये सेव्ह केला जाणार आहे. त्यामुळे तुमचा अपार ID हा या पद्धतीचाच असला पाहिजे आणि तोच नंबर तुम्ही तुमच्या एक्झाम फॉर्मला अपडेट केला पाहिजे. बघा, आपण ABC ID अपडेट केल्यानंतर किंवा अपार ID अपडेट केल्यानंतर आपल्याला मेसेज येतो ABC ID अपडेटेड सक्सेसफुली. त्यानंतर ओके बटनावर काय करा, क्लिक करा. बघा, या ठिकाणी आपण अपडेट केल्यानंतर आता आपण ॲक्शन कॉलममध्ये सगळ्यात शेवटी जे काही ऑप्शन दिसतं आहे एक्झाम फॉर्मचं, त्यामध्ये आपण क्लिक करणार आहोत. त्यामध्ये क्लिक केल्यावर या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. नंतर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, एक फर्स्ट इयर आणि दुसरा अदर दॅन फर्स्ट इयर. तर तुम्ही अदर दॅन फर्स्ट इयरवर क्लिक करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करून पुढच्या पेजला जाऊ शकता. इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन येणार आहे. सगळ्यात शेवटी खालती स्क्रोल करा. तिथे नेक्स्ट आणि कॅन्सल बटन दिसेल, तर नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे जा. ओके, पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे 4 कंपल्सरी सब्जेक्ट तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्टमधून तुम्हाला या ठिकाणी कोणतेही 2 सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. आता बघा, या ठिकाणी एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की 5व्या सेमपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना फायनान्स स्पेशलायझेशन होता, तर त्यांना आता मार्केटिंग आणि
HR असे 2 स्पेशलायझेशन तुम्हाला बघायला भेटेल. ज्या विद्यार्थ्यांनी मार्केटिंग स्पेशलायझेशन घेतलं असेल त्या विद्यार्थ्यांनी इथे 605A आणि 606A हे 2 विषय सिलेक्ट करायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी HR स्पेशलायझेशन घेतलं असेल त्यांनी 605B आणि 606B हे 2 विषय त्यांनी सिलेक्ट करायचे आहेत. ओके, मग या तुमच्यावर चॉईस आहे की तुम्हाला या दोघांपैकी कोणते घ्यायचे, म्हणजे HR घ्यायचा का मार्केटिंग घ्यायचं. पण एक विषय HRचा घेतल्यानंतर दुसरा विषय पण HRचाच घेणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी आपण काय करूया, 605A आणि 606A हे 2 विषय आपण सिलेक्ट करूया आणि शेवटी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करू. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुमची फीची डिटेल्स येणार आहे. आता या ठिकाणी बघा इथे प्रोजेक्ट रिपोर्टच्या फीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ओके, तर काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहे म्हणजे दिनांक 4 किंवा 3 मार्च 2025च्या आज ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील आणि ज्यांच्या फॉर्ममध्ये प्रोजेक्ट रिपोर्टची फी आली नाही त्यांनी काय करा, डाउनलोड करा. त्यांनी त्यांचा एक्झाम फॉर्म काय करा, डाउनलोड करा. तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये ऑटोमॅटिकली 510 रुपये फी ॲड होऊन येणार आहे. ओके, जर का फी आली नाही तर अदरवाईज कॉलेजला त्याचा भुर्दंड भरावा लागेल. आता दुसरं महत्त्वाचं सब्जेक्ट, परीक्षा फॉर्ममध्ये तुमचे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट का आले नाहीत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी ज्या विद्यार्थ्याचा परीक्षा फॉर्म भरत आहे तर त्या विद्यार्थ्याचं हे रिझल्ट लेजर आहे. तुम्ही कॉलेजकडून ते घेऊ शकता. त्याच्या रिझल्ट लेजरमध्ये सगळ्यात शेवटी बघा GR2Aला तिथे 1 क्रेडिट भेटला, GR7Aला त्याला 2 क्रेडिट भेटले, त्यानंतर GR8ला त्याला 4 क्रेडिट भेटले. म्हणजे या ठिकाणी त्याला 1 + 2 + 4 म्हणजे हे जवळजवळ त्याला 7 क्रेडिट भेटलेले आहे. हे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आहे. GR2A ते GR9Aच्या दरम्यान जे काही सब्जेक्ट मिळवले जातात, क्रेडिट मिळवले जातात ते एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट असतात. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो त्याला 7 क्रेडिट भेटले. तुम्ही म्हणतात की सर 8 क्रेडिट कंपल्सरी लागत आहे, पण याच्यात तर 7च आहे. तर तुम्हाला फर्स्ट इयरला 4 आणि SY आणि TY मिळून 4 असे तुम्हाला 8 क्रेडिट कंपल्सरी आहे. जर तुम्हाला SYच्या रिझल्टमध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट दिसत असतील तर आत्ताच्या एक्झाम फॉर्ममध्ये आणि हॉल तिकीटमध्ये, ओके, एक्झाम फॉर्म आणि हॉल तिकीटमध्ये ते एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट येणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करू नका. ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये येत आहे त्यांना ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे आणि ज्यांना येत नाही पण ज्यांना गरजेचं आहे किंवा रिक्वायरमेंट आहे कंपल्सरी की त्यांनी अगोदरच्या रिझल्ट लेजरमधून ते कंपल्सरी केलेले नाही आहे किंवा कंप्लीट केलेले नाही आहे तर ते त्यांच्या हॉल तिकीटमध्ये ते येऊन जातील. ओके, तर या पद्धतीने आपण काय करूया, फॉर्म भरूया. इथे सगळ्यात शेवटी प्रिव्ह्यू बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा. अदरवाईज कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही काय करा, तो फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता. बघा फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला टोटल 6 सब्जेक्ट यामध्ये दिसणार आहेत. जे विद्यार्थी रेग्युलर आहे ते शेवटी प्रोजेक्ट रिपोर्टला एक्सटर्नल किंवा थेअरी कॉलमला येस येईल आणि प्रोजेक्ट रिपोर्टच्या कॉलमला Y येणार आहे, म्हणजे येस येणार आहे. दुसऱ्या नंबरच्या पेजला इथे चेक करा. इथे शेवटी प्लेस डेटचा उल्लेख केलेला आहे आणि सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट दिलेले आहे. त्या ठिकाणातून तुम्ही काय करा, स्टुडंटनी सिग्नेचर करा. या एक्झाम फॉर्मसोबत तुमच्या फर्स्ट इयरच्या रिझल्टची झेरॉक्स, त्यानंतर आत्ताच्या 5th सेमिस्टरपर्यंतच्या ऑनलाईन रिझल्टची झेरॉक्स आणि अपार IDची झेरॉक्स हे द्यायला विसरू नका. आणि फॉर्म दिलेल्या मुदतीत परीक्षा फॉर्म महाविद्यालयात फीसह जमा करायला पण विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेसंदर्भात काही महत्त्वाच्या अपडेट जाणून घ्यायच्या असेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमच्या येणाऱ्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या व्हायवा कधी होतील आणि प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे आणि त्याचबरोबर विद्यापीठाची परीक्षा कधी होणार आहे सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.